आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत भानुदास बोराडे व हालिवली गावातील शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सनी चव्हाण यांनी संघटन बांधणीसाठी प्रभावी पावले उचलत पक्षाला नवसंजीवनी दिली आहे. पोसरी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भानुदास बोराडे व हालिवली गावातील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश सनी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. दिनांक 1 रोजी पोसरी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेणगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. हालिवली ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते भानुदास बोराडे व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झाला. हा पक्षप्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार थोरवे यांनी भानुदास बोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत हार्दिक स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भानुदास बोराडे हे हालिवली परिसरातील सामाजिक कार्य, ग्रामविकास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम सक्रिय असलेले नेतृत्व म्हणून परिचित आहेत. पूर्वीपासूनच घरगुती व जिव्हाळ्याचे संबंध असलेले अशी त्यांची ओळख असून त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यामुळे परिसरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. शिवसेनेत प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते गुलाब सन्नल पवार, भानुदास बोराडे माजी सरपंच, जयेश खाडे, सरपंच राजू बोराडे, पार्थ जाधव, अनिल खाडे, गौरव बोराडे, प्रकाश जाधव, साहिल बोराडे, रुपेश मस्कर, रोहित मणेर, मयूर खाडे, निलेश मणेर, ऋषिकेश बेडकर, सचिन पालकर, चेतन बोराडे, गणेश बोराडे, विक्रांत जाधव, निकेश बोराडे, अंकुश मरगडे, महेश बोराडे, निवेश कालकर, मनोज मणेर, दिगंबर बोराडे, श्रवण बोराडे, तेजस बोराडे, यशवंत मसे, अनिल शिंदे, तेजस हांडे, पंकज बोराडे, चैतन्य हांडे, मनोज हांडे, प्रकुल बोराडे, गौरिकेश बोराडे, दिनेश बोराडे, भरत श्रीखंडे, विजय कानोज, नितीन ठाणगे, प्रकाश बोराडे, महेश जाधव, अक्षय बोराई, अविनाश बोराई, संतोष बोराडे, निमेश बोराडे, पप्पू पवार, गुरुनाथ वाघमारे, अरुण पवार, अजय वाघमारे, नीरज पवार, रामदास पवार तसेच गुलाब अनंत पवार माजी सरपंच आदींचा समावेश आहे. या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात असून हालिवली परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना वेणगाव जिल्हा परिषद वॉर्ड पंचायत समिती वेणगाव या गणातून हलवली या गावातील शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे माझे पूर्वीपासून एक चांगले आमचे घरगुती संबंध असणारा माझा सहकारी भानुदास बोराडे यांच्या सहकार्याने आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केला. त्याबद्दल मनापासून त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. उपस्थित सर्वच आपण शिवसेनेचे शिलेदार संतोष भाऊ बोराडे, विजू वांडे आणि माझा सहकारी सनी चव्हाण आणि भाई गायकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारी मंडळी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक गावातील केतन बोराडे, दीपक बोराडे, राजेश जाधव हे सगळे माझे त्यांचे समर्थक म्हणून गेली कित्येक वर्ष या ठिकाणी संघर्ष करत असताना हरिमुली हे पूर्वीपासून शिवसेनेचा असणारा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात होतं. मधल्या काळामध्ये थोडं विस्कळीत वातावरण त्या ठिकाणी झालेलं होतं, परंतु आमच्या नात्या गोत्याचं असणारं हे संपूर्ण हरिवली ग्रामपंचायत आज खऱ्या अर्थाने भानुदास बोराडे आणि सगळ्यांच्या सहकार्यांचा प्रवेश झाल्यामुळे आज शिवसेनेचा पुन्हा एकदा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी झालेला आहे. योगेश तुम्ही सगळं राणे असेल, पहार राणे, योगेश राणे सगळे कंपनी आपण एकत्रपणे या ठिकाणी आलेला आहे. हे सगळे चेहरे मी पाहतोय आतून की मला फार आतुरतेने तुमची वाट पाहत होतो की तुम्ही माझ्याबरोबर शिवसेनेबरोबर असले पाहिजे. कारण आता आपण पाहतोय की रेल्वे पट्ट्यातली शिवसेना गायब झाली आणि तिथं शिवसेनेने हाताला घड्याला बांधली राष्ट्रवादीची आणि पैशासाठी शिवसेनेचा काल्या ठाकरे, प्रदीप ठाकरे आता राष्ट्रवादीचा उमेदवार झालाय. म्हणजे अशी परिस्थिती त्या ठिकाणी शिवसेनेवर त्या ठिकाणी आलेली आहे. आणि ते आता सांगत होते का आम्ही निष्ठावान निष्ठावान निष्ठावान. आता निष्ठा होती ती ठेवली राष्ट्रवादीजवळ गहाण आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी ओरिजिनल शिवसेना असणाऱ्या आपल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सारे जण या ठिकाणी शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि आजच्या प्रवेशामुळे या ठिकाणी आवर्जून सांगतो की वेणगाव पंचायत समितीच्या उमेदवार मनुष्याची सुनबाई श्वेता प्रसाद थोरगे या आजच त्याच्यावर विजयाचा शिक्कामोर्तब झाला म्हणून समजा आणि त्याचा पायगुण हॉलिवूडच्या भानुदास बोराडेंना आपण प्रवेश केलेल्या सगळ्यांचा पायगुण असणार आहे. आणि हा आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे. कारण आपल्याला आता एकंदरीत राजकीय परिस्थिती आपण पाहताय की आज या ठिकाणी राष्ट्रवादी आणि उभाटा एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी एकत्रपणे आलेले आहेत. विधानसभेची राजकीय मतांची गणित जुळवाजुळव करून त्यांनी हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. परंतु आजची जर जिल्हा परिषद पंचायत समित्यांची परिस्थिती जर आपण पाहिली तर शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष हे जरी आपल्याबरोबर अलायन्स मध्ये या ठिकाणी एकत्रपणे लढत असले तरी शिवसेनेचे स्वबल हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण 6च्या 6 जिल्हा परिषद कर्जतच्या आणि खालापूर मधल्या असणाऱ्या 2 जिल्हा परिषद या 8 जिल्हा परिषद शिवसेना धनुष्यबाण या निशाणीवर लढत आहे. ही शिवसेनेची फार मोठी ताकद या ठिकाणी उभी आहे. पंचायत समिती काही ठिकाणी भाजप त्या ठिकाणी लढत आहे, काही शेतकरी कामगार पक्ष आपल्याबरोबर त्या ठिकाणी लढत आहे आणि अशा पद्धतीने शिवसेनेची ताकद ही वाढत चाललेली आहे. जर आपण पाहिलं तर आज आपण उमरोली जिल्हा परिषद असेल, सांगली जिल्हा परिषद असेल, त्यानंतर कळंब जिल्हा परिषद असेल, नेरळ जिल्हा परिषद असेल, हे वॉर्ड अतिशय सक्षमपणे पात्रत असेल, अतिशय सक्षमपणे हे वॉर्ड आपले
शिवसेनाचे पुढे आलेले आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनीच या ठिकाणी आज जो शिवसेनेमध्ये येण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेचं सोबत हे या पंचायत समिती गणामध्ये सुद्धा वाढलेलं आहे. म्हणून तुम्ही सगळेजण जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे या विश्वासाला कदापि तडा जाऊन आम्ही देणार नाही. ज्या ज्या गोष्टीची भविष्यामध्ये हळिवली ग्रामस्थांसाठी आणि भानुदास बोराडे संपूर्ण टीमसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल आमदार महेंद्र चौरे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. अभिवादन तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देतो. हळिवली हे खऱ्या अर्थाने शिवसेनेचा पूर्वीपासून असणारा बालेकिल्ला आज सुरुवातच हळिवलीपासून होणार आहे. त्यामुळे हळिवली ते डायरेक्ट बेडूसगाव इथपर्यंत शिवसेनेचा 8 ते 5 शिवसेनेचा भगवा रोड आपल्याला त्या ठिकाणी फडकायचं आहे आणि असं काम हे संपूर्ण वॉर्डामध्ये सुरू आहे. अतिशय चांगले वातावरण संपूर्ण त्या वॉर्डामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हळिवलीच्या सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज तुमच्या हळिवलीमध्येच आज 4 वाजल्यापासून प्रचार त्या ठिकाणी सुरू होणार आहे. मी आता नेरळचा प्रचार त्या ठिकाणी सुरू करणार आहे आणि नेरळचा प्रचार मी शेलूला संपल्यानंतर नेरळला मी सायंकाळी हळिवली गावामध्ये आज त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला एकत्रपणे प्रचार त्या ठिकाणी करू. एक कॉर्नर सभा त्या ठिकाणी काहीतरी तुम्ही आयोजित केलेली असं मला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे. मी नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित राहतो असं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. शिवसेनेमध्ये नवीन जुना भेदभाव न करता काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम शिवसेना ही आतापर्यंत करत आलेली आहे. तुम्ही कामातून त्या ठिकाणी आपलं काम चांगलं करा. नक्कीच तुम्हाला पुढील काळामध्ये चांगलं यश आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणे करू असं अभिवादन तुम्हाला देतो. जसं आज पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा पडणार आहे तसा येणाऱ्या ग्रामपंचायतीवर सुद्धा हळिवली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा पडला पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र त्या ठिकाणी काम करा असं तुम्हाला या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.